नंबर पहिला, बोलवलं नाही नका जाऊ. जो तुम्हाला बोलवण्यात लाज, इको आणि ॲटिट्यूड दाखवतो त्याच्याकडे जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारण्यासारखं असतं. आपल्याला हलक्यात मोजू देऊ नका. आमंत्रण नसताना पण जाणं देखील स्वतःला कमी लेखण्यासारखे आहे. नंबर 2, रिस्पेक्टची भीक नका मागू. ज्याला तुमचं महत्त्व कळतं ते तो आपल्या वागणुकीतून दाखवून देतं. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करत नका बसू. लोक बदलत नाही, फक्त आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढून देतात. नंबर 3, कोणी साथ देत नाही, एकटे राहा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर चांगले माणसं भेटत नाही. काही लोक तुमचे दिवस पाहून साथ देतात आणि जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा तेच लोक गायब होऊन जातात. म्हणून लक्षात ठेवा, एकटे चालणं तुमची कमजोरी नाही, ताकद आहे. नंबर 4, कोणाच्याही मागे मागे नका करू. कोणालाही समजवण्याची, मनवण्याची एक मर्यादा असते. एकदा समजवलं, दोनदा समजवलं, पण तिसऱ्यांदा समजवणं म्हणजे तुम्ही तुमची इन्सल्ट करून घेत आहात. ज्याला तुमची गरज नाही त्याला तुमची कदर नाही. म्हणून कोणाच्याही मागे मागे करणं बंद करा. नंबर 5, इमोशनल डिस्काउंट देणं बंद करा. जो माणूस इमोशनल असतो, कोणताही निर्णय घेताना आपल्या बुद्धीपेक्षा जास्त आपल्या मनाचा वापर करतो, त्या माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे की या जगात तुमच्या सॉफ्ट आणि प्युअर हार्टची किंमत नाही. म्हणून प्रत्येक निर्णय मन आणि मस्तिष्क दोघांचा वापर करून घ्या. नंबर 6, जिथे तुमची कदर नाही, दूर होऊन जा. कोणत्याही नात्यात जेव्हा व्हॅल्यू संपून जाते तेव्हा रिस्पेक्ट आपोआप संपून जातो. लोकांना सवय होऊन जाते तुम्हाला हलक्यात घ्यायची. म्हणून जिथे तुमची कदर नाही तिथून शांतपणे दूर होऊन जा. हीच समजूतदारी आहे. 7, चुकीच्या गोष्टी मुकाट्याने सहन नका करू. रिस्पेक्ट त्या माणसाची होते जो स्वतः करता उभा राहतो. चूकला चूक म्हणणं शिका. खूपदा लोक तुमच्या चुप्पीला तुमची मजबुरी व कमजोरी समजून घेतात. नंबर 8, आपली किंमत स्वतः तय करा. दुसरे लोक तुम्हाला तितकाच रिस्पेक्ट देतील जेवढा तुम्ही स्वतःला देता. स्वतःला कमी नका समजू. स्टँडर्ड हाय ठेवा. लोक स्वतः ॲडजस्ट करतील. नंबर 9, नाते तिथेच टिकवा जिथे मन स्वच्छ असेल. असे नाते जिथे प्रत्येक गोष्टीवर टोमणे, ईर्ष्या, तुमची मस्करी होत असते तिथे राहून तुम्ही हळूहळू तुटून जाता. आपल्या अस्तित्वाला हरवायला लागतात. आपल्या शांतीला आपली पहिली प्रायोरिटी ठेवा. नंबर 10, लक्षात ठेवा, वाका पण फक्त नाते वाचवण्यासाठी, तेही आपल्या आत्मसन्मानाची किंमत न देता. हे जग फक्त कॉन्फिडेंट लोकांना सलाम करतं. म्हणून आपली गरिमा, आपलं आत्मसन्मान आणि आपल्या लिमिट्स जपून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण, स्वतःशी कधी समझोता नका करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल विम्स मोटिवेशनला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.